नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि आज आपण पेपर 1 चे एक्सपेक्टेड एमसीक्यूज पाहतोय. आज त्याचा पार्ट 7 आहे. संभाव्य प्रश्न जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्याचा आपण अभ्यास करतो आहोत. शेवटी मी जितके प्रश्न घेते, फॉर एक्झाम्पल 20 घेते, तुम्हाला त्यातले किती प्रश्न आले ते सुद्धा नक्की कळवा कमेंट सेक्शन्समध्ये. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कळवू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर 1 2026 याचा क्रॅश कोर्स जो येत्या मंडेपासून सुरू होते आहे, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्ड लेक्चर्स मिळतील आहे, 10 युनिटचे नोट्स मिळणार आहे, युनिट वाईज एमसीक्यूज 5000 प्लस एमसीक्यू सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट, लास्ट 15 वर्षाचे पीआयक्यू सोल्युशन आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 3000 रुपये आणि आफ्टर डिस्काउंट 2600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. आपल्याकडे पेपर 1 सोबतच पेपर 2 चे पण कोर्सेस आहेत, ज्यामध्ये मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. त्यामध्ये पेपर 1 फ्री आहे, कंप्लीट 10 युनिटचे नोट्स आहे, 20 अधिक टेस्ट आहे, फुल सिलेबस टेस्ट आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 10,000 रुपये आणि आफ्टर डिस्काउंट 4,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. खालीलपैकी कोणता अभ्यास निदान मूल्यांकन पद्धतीशी संबंधित आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज असोसिएट विथ द डायग्नोस्टिक इव्होल्युशन मेथड? ही आहे आपल्या पहिल्या युनिट मधल्या टीचिंग ऍप्टिट्यूड मधला. ऑप्शन्स आहेत: टीचर इव्हॅल्युएट ऍट द बिगिनिंग ऑफ द टीचिंग लर्निंग प्रोसेस, म्हणजे अध्यापन शिक्षण प्रक्रियेच्या सुरुवातीस शिक्षक मूल्यांकन करतात. बी, टीचर्स इव्हॅल्युएट ऍट द एंड ऑफ द टीचिंग लर्निंग प्रोसेस, अध्यापन शिक्षण प्रक्रियेच्या शेवटी शिक्षक मूल्यांकन करतात. सी, सेमिस्टर एंड एक्झामिनेशन, म्हणजे सेमिस्टरची शेवटची परीक्षा. डी, इंटरनल असेसमेंट टेस्ट, अंतर्गत मूल्यांकन चाचणी. चला सांगा बघू. तर निदान मूल्यांकन म्हणजे जे आहे ना, इव्होल्युशन, डायग्नोस्टिक इव्होल्युशन, आपण अध्यापन शिक्षण प्रक्रियेच्या सुरुवातीस शिक्षण मूल्यांकन करतात आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. ओके. येस. समोरचा प्रश्न आहे: खालीलपैकी कोणते सूक्ष्म शिक्षण लागू होत नाही? ए, अध्यापन कौशल्य विकसित करण्यावर भर द्या, प्रशिक्षणार्थीच्या कामगिरीबद्दल अभिप्राय, मर्यादित विद्यार्थी संख्या, खूप विस्तृत आणि मोठा विषय. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट अप्लाय मायक्रो टीचिंग? एम्फासिस ऑन अ डेव्हलपमेंट टीचिंग स्किल, बी, फीडबॅक ऑन द ट्रेनीज परफॉर्मन्स, सी, लिमिटेड नंबर ऑफ स्टुडंट्स, डी, अ व्हेरी ब्रॉड अँड एक्सटेन्सिव्ह टॉपिक. काय असणार आहे? तर सूक्ष्म शिक्षण लागू जे आहे मायक्रो टीचिंग, ते एकंदरीत काय असते तर खूप विस्तृत आणि मोठा विषय आहे तो. मायक्रो टीचिंग इन्व्हॉल्व स्केल डाऊन टीचिंग, स्मॉल क्लासेस, शॉर्ट टाइम, सिंगल स्किल, लिमिटेड फोकस कंटेंट त्यामध्ये असतो. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन डी असणार आहे. यामध्ये ते मर्यादित असल्यामुळे ऑप्शन डी हा त्यात लागू होत नाही. ठीक आहे. बाकीचे तिन्ही ऑप्शन, अध्यापन कौशल्य विकसित करण्यावर भर द्या, कामगिरीबद्दल अभिप्राय, मर्यादित विद्यार्थी संख्या, हे सगळं कशावर लागू होतं? मायक्रो टीचिंग वर लागू होतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर 1 साठी 5000 प्लस प्रश्नाचा संच असलेली पुस्तक, जी मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आहे. Amazonवर ही अवेलेबल आहे. तुम्ही ऑर्डर करू शकता. ऑर्डर करायला लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करा. यामध्ये बघा, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहे, युनिट वाईज प्रश्नपत्रिका आहे आणि फुल लेंथ मॉक टेस्ट आहे. इंग्लिशच्या पुस्तकमध्ये इंग्लिश आणि मराठीच्या याच्यामध्ये मराठी. ठीक आहे, तुम्ही ऑर्डर करू शकता. सोबतच आपल्याकडे महाराष्ट्र सेट कॉमर्स वाणिज्य यासाठी सुद्धा सराव प्रश्नपत्रिका आहेत. 25 सराव प्रश्नपत्रिका असलेले पुस्तक, 2500 प्रश्नांचा संच यामध्ये आहे. ही सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. याची सुद्धा लिंक हवी असेल तर तुम्ही कॉमर्स असं हे टाका, मग मी तुम्हाला लिंक टाकते आहे, किंवा तुम्ही Amazon वरून ते ऑर्डर करू शकता. चला, कोणत्या गोष्टी शिकण्यात शाब्दिक मार्गदर्शन कमी प्रभावी आहे? इन लर्निंग विच ऑफ द फॉलोइंग इज वर्बल गायडन्स लेस इफेक्टिव्ह? ऍप्टिट्यूड, स्किल, ॲटिट्यूड, रिलेशनशिप. काय असणार आहे? तर योग्यता, कौशल्य, दृष्टिकोन, नाते. तर प्रॅक्टिकल और मोटर स्किल्स जे आहेत, स्विमिंग, टायपिंग, प्लेइंग इन्स्ट्रुमेंट, हे जे आहे ते हँड ऑन प्रॅक्टिस, डेमॉन्स्ट्रेटिव्ह लागते. म्हणजे याच्यामध्ये काय लागतं? स्किल लागतं. ओके. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? कौशल्य असणार आहे. कौशल्य, स्किल जे आहे ना, सायकोमोटर स्किल मध्ये येतं. ओके. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. आणि हा प्रश्न टीचिंग ऍप्टिट्यूड मधलाच आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सहभाग कोणत्या माध्यमातून अध्यापनास शक्य आहे? हा सुद्धा ऑप्शन युनिट 1चा आहे, टीचिंग ऍप्टिट्यूडचा. थ्रू विच मेथड इज मॅक्झिमम स्टुडंट पार्टिसिपेशन इन टीचिंग पॉसिबल? डिस्कशन मेथड, लेक्चर मेथड, ऑडिओ व्हिज्युअल मेथड, टेक्स्टबुक मेथड. चर्चा पद्धत, आख्यान पद्धत, ऑडिओ दृश्यमान पद्धत की मजकूर पुस्तक पद्धत.
तर विद्यार्थ्यांना जी आहे ती एकंदरीत चर्चा पद्धत जी आहे ना ती शक्य आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. डिस्कशन मेथड जी आहे ती एन्करेज करते पोरांना ना डायलॉग, इंटरॅक्शन करण्यासाठी, क्रिटिकल थिंकिंग करण्यासाठी. तेव्हा आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. सरकारने संसदेच्या कायद्याद्वारे विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली? इन विच इयर डिड द गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश द युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन थ्रू अन ऍक्ट ऑफ पार्लमेंट? 1980, 1948, 1950, 1956. 56. तर सांगा. तर युजीसीची स्थापना 1956 ला झाली होती. आणि युजीसीने फॉर्मली 1953 ला ते सांगितलं होतं, पण जे ऍक्ट आहे ते 1956 ला लागू झाला होता. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, खालील यादीत संशोधनाच्या चरणाचा कोणता क्रम तर्कसंगत आहे? समस्या तयार करणे, विश्लेषण, संशोधन, डिझाईनचा विकास, गृहीतक तयार करणे, डेटाचे संकलन, सामान्यीकरण आणि निष्कर्षापर्यंत पोहोचणे. ठीक आहे. बी आहे संशोधन, डिझाईनचा विकास, हायपोथेसिस बनवणे, समस्या तयार करणे, डेटा विश्लेषण, निष्कर्षावर पोहोचणे आणि डेटा संग्रह. समस्या तयार करणे, हायपोथेसिस बनवणे, संशोधन, डिझाईनचा विकास, डेटा संग्रहण, डेटा विश्लेषण आणि सामान्यीकरण आणि निष्कर्षाची रचना. समस्या तयार करणे, नमुने आणि डेटा संकलन, साधनांविषयी निर्णय घेणे, गृहीतक तयार करणे, संशोधन पुराव्याचे संग्रहण आणि व्याख्या. आता बघा, एकंदरीत आपल्याला एवढं माहिती आहे की निष्कर्ष शेवटी येतो. ठीक आहे. निष्कर्षाची रचना हे यामध्ये नाहीये. यामध्ये पण नाहीये. ठीक आहे. ए आणि सी पैकी असणार आहे. ओके. तर आपण काय करतो, आधी समस्या तयार करतो. है ना? समस्या याच्यामध्ये दोन्ही समस्या आहेत. मग काय करतो, मग आपण हायपोथेसिस फॉर्म्युलेट करतो, हायपोथेसिस बनवतो, विश्लेषण करत नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. आधी समस्या तयार करा, मग त्याचा हायपोथेसिस बनवा, त्यानंतर डिझाईन विकसित करा, मग त्याबद्दलचा जो डेटा अवेलेबल आहे तो संग्रहण करा, मग त्याचे विश्लेषण करा आणि त्यानंतर कॉन्क्लुजन करा. ओके. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. ओके. प्रॉब्लेम फॉर्म्युलेशन, हायपोथेसिस फॉर्म्युलेशन, डेव्हलपमेंट ऑफ रिसर्च डिझाईन, डेटा कलेक्शन, डेटा अनालिसिस अँड फॉर्म्युलेशन ऑफ जनरलायझेशन, कॉन्क्लुजन शेवटी. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, सी. ओके. आंतरविद्याशाखीय संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट काय मानतात? व्हॉट इज द कन्सिडर्ड द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ interdisciplinary research? To bring a holistic perspective research, to reduce the emphasis on a single subject within the research domain, to simplify the research problem, D, to create a new trend in research methodology. संशोधनासाठी समग्र दृष्टिकोन आणण्यासाठी, बी संशोधन डोमेनमधील एकाच विषयावरील भर कमी करण्यासाठी, सी संशोधनाची समस्या अधिक सुलभ करण्यासाठी, डी संशोधन पद्धतीमध्ये नवीन ट्रेंड तयार करण्यासाठी. तर काय असणार आहे? ए संशोधनासाठी समग्र दृष्टिकोन आणण्यासाठी. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. टू ब्रिंग अ होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह टू रिसर्च. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. शून्य गृहीतकाच्या म्हणजे नल हायपोथेसिसची चाचणी घेण्यासाठी संशोधक काय वापरतो? व्हॉट डज द रिसर्चर यूज टू टेस्ट द नल हायपोथेसिस? टी टेस्ट, एनोवा टेस्ट, ची स्क्वेअर टेस्ट, फॅक्टर टेस्ट. तर एकंदरीत तो जो आहे तो टी चाचणी वापरतो. ठीक आहे. एनोवा और टी चाचणी जी आहे ती प्रायमरी टूल्स आहे जो आपण नल हायपोथेसिस टेस्ट करताना वापरतो आहे. ऑल ऑफ द अबव्ह प्रेझेंट. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर नमुन्याच्या आधारे सामान्यीकृत निष्कर्ष तांत्रिकदृष्ट्या म्हणून काय ओळखले जाते? व्हॉट इज द टेक्निकल टर्म फॉर अ जनरलाइज्ड कॉन्क्लुजन ड्रॉन बेस्ड ऑन द सॅम्पल? डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, पॅरामीटर इंटरफरन्स, स्टॅटिस्टिकल इंटरफरन्स, ऑल ऑफ द अबव्ह. डेटा विश्लेषण आणि अर्थ लावणे, मापदंड अनुमान, सांख्यिक अनुमान आणि वरील सर्व. तर काय असणार आहे? एकंदरीत आपण नमुन्याच्या आधारे जेव्हा सामान्यीकृत निष्कर्ष काढतो ते आपण सांख्यिक अनुमानावरून काढतो, स्टॅटिस्टिकल इन्फरन्स वरून. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. ओके. संशोधनाचा पाठपुरावा करण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रारंभिक अनिवार्य आवश्यकता आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनिशियल मॅन्डेटरी रिक्वायरमेंट फॉर परस्युइंग रिसर्च? डेव्हलपिंग अ रिसर्च डिझाईन, फॉर्म्युलेटिंग द रिसर्च, डिसाइडिंग ऑन द डेटा अनालिसिस प्रोसेस, डी फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च हायपोथेसिस. संशोधन डिझाईन विकसित करणे, संशोधन तयार करीत आहे, डेटा विश्लेषण प्रक्रियेबद्दल निर्णय घेत आहे, संशोधक गृहीतक बनवत आहे. तर संशोधनाचा पाठपुरावा करण्यासाठी आपल्याला संशोधन प्रश्न तयार करणे खूप महत्वाचं आहे. फॉर्म्युलेटिंग द रिसर्च. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार? रिसर्च क्वेश्चन असलं पाहिजे इथं, हो ना? रिसर्च क्वेश्चन. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. त्यानंतर वैयक्तिकरित्या आणि गटांमध्ये इतरांना समजून घेण्यास, त्यांच्याशी संवाद साधण्यास, प्रेरित करण्यास आणि त्यांना समर्थन देण्याची क्षमता खालीलपैकी कोणत्या संघटनात्मक कौशल्याची व्याख्या करते? विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन स्किल इज डिफाइन्ड बाय द ability to understand, communicate with, motivate and support others both individually in the group? हार्ड स्किल, सॉफ्ट स्किल, कॉन्सेप्च्युअल स्किल, पॉलिटिकल स्किल. काय असणार आहे? तर यामध्ये जे आहे ना ते असणार आहे सॉफ्ट स्किल.
ओके, कौशल्य. यामध्ये काय लागते आपल्याला समर्थन आपण सॉफ्ट स्किल्स कौशल्याची आपण व्याख्या करतो. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. त्यानंतर वर्गातील संवाद प्रक्रियेत कोणता संवाद घटक व्यत्यय आणत नाही? विच कम्युनिकेशन एलिमेंट डू नॉट डिस्टर्ब द क्लासरूम कम्युनिकेशन प्रोसेस? रिव्हर्सिंग, इव्हॉल्युटिंग, फोकसिंग. उलट करणे, मूल्यमापन करणे, लक्ष केंद्रित करणे. मूल्यमापन, लक्ष केंद्रित करणे, स्पष्टीकरण देणे. इव्हॉल्युटिंग, फोकसिंग, क्लॅरिफाईंग. इव्हॉल्युटिंग, फोकसिंग, एक्झॅक्टिंग. फोकसिंग, क्लॅरिफाईंग, एक्झॅक्टिंग. लक्ष केंद्रित करणे, स्पष्टीकरण देणे, अतिशयोक्त करणे. सांगा बघू काय असणार आहे. तर पहिले आपण काय करतो, मूल्यमापन म्हणजे मूल्यांकनच करतो एकंदर. इव्हॉल्युटिंग म्हणजे मूल्यांकन, फोकसिंग आणि क्लॅरिफाईंग, लक्ष केंद्रित करतो आणि त्यानंतर स्पष्टीकरण करतो. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. त्यानंतर संवाद रणनीतीची आखणी करण्यापूर्वीच माहिती गोळा करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? व्हॉट इज द प्रोसेस ऑफ गॅदरिंग इन्फॉर्मेशन बिफोर फॉर्म्युलेटिंग अ कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी कॉल्ड? फीडबॅक, फीड फॉरवर्ड, रिसर्च स्टडी, ओपिनियन सर्वे. काय असतात त्याला? त्याला आपण म्हणतो की फीड फॉरवर्ड. है ना? तर फीड फॉरवर्ड जे आहे ते इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड, गॅदर करणे यासाठी असतात आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. त्यानंतर खालीलपैकी कोणते पॅरालँग्वेज मुख्य घटक आहेत? विच ऑफ द फॉलोइंग आर द मेन कंपोनंट्स ऑफ पॅरालँग्वेज? टोन, पिच, व्हॉइस क्वालिटी, स्पीकिंग स्पीड. तर यापैकी चारही जे आहे, सूर, खेळपट्टी, आवाजाचा दर्जा आणि बोलण्याचा वेग. पीच म्हणजे खेळपट्टी नाही, पीच म्हणजे जो टोन असतो ना व्हॉइसचा, ते. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. हे चारही जे आहे ते पॅरालँग्वेजचे मुख्य घटक आहे. पॅरालँग्वेज रेफर्स टू नॉन व्हर्बल वोकल क्यूज विच इन्क्लूड पीच, टोन, व्हॉल्यूम, स्पीड ऑफ स्पीच अँड व्हॉइस ऑफ स्पीच. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन टी. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संवादाचा संदर्भ म्हणता येईल? विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी टर्म्ड द कॉन्टेक्स्ट ऑफ कम्युनिकेशन? Obstacle in message reception, effective communication. C, verbal and non-verbal reaction to message. D, the physical mental environment for the conversation. संदेश ग्रहणामधील अडथळा, प्रभावी संवाद, संदेशांना दिल्या जाणाऱ्या शाब्दिक आणि अशाब्दिक प्रतिक्रिया. डी, संभाषणासाठीचे भौतिक आणि मानसिक वातावरण. काय असणार आहे? तर ते असणार आहे डी, संभाषणासाठीचे भौतिक आणि मानसिक वातावरण. डी, द फिजिकल अँड मेंटल एन्व्हायरमेंट फॉर द कन्व्हर्सेशन. त्यानंतर हे मजकूर, ग्राफिक्स, मथळे आणि छायाचित्रांसह दस्तऐवज तयार करण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे. हा जो आहे हा कम्युनिकेशन युनिट 4 चा प्रश्न आहे ना, कम्युनिकेशन. आणि हा जो आहे हा ICT, मजकूर, ग्राफिक्स, मथळे आणि छायाचित्रासह दस्तावेज तयार करण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे. द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग डॉक्युमेंट दॅट इन्क्लूड टेक्स्ट, ग्राफिक्स, हेडलाईन्स अँड फोटोग्राफ्स आर डेस्कटॉप पब्लिशिंग, डेस्कटॉप प्रिंटिंग, डेस्कटॉप पब्लिशिंग, डेस्कटॉप प्रिंट. काय असणार आहे? तर हे आहे डेस्कटॉप पब्लिशिंग. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. त्यानंतर सीडीद्वारे शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती संख्या वापरली जाऊ शकते? विच ऑफ द फॉलोइंग टर्म इज युज्ड फॉर द कॅन बी युज्ड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ एज्युकेशन विया सीडीज? सिंक्रोनियस, बी सिंक्रोनियस, बोथ ए अँड बी, नन ऑफ द अबा. यामध्ये आपल्याला जे आहे ते समकालीन, एसिंक्रोनियस म्हणजे लर्निंग विया प्री रेकॉर्डेड सीडीज अलाउ लर्नर टू ऍक्सेस मटेरियल ऍज देअर. आता जर का सीडी मध्ये ऑलरेडी कंटेंट असेल तर आपण ते कधीही पाहू शकतो ना. त्यामुळे ते आपला टाइम आपलं सगळं असणार आहे. त्यामुळे ते असिंक्रोनियस आहे. सिंक्रोनियस म्हणजे वेळेत. आता ही वेळ ठरवली आहे तर त्या वेळेतच आपल्याला राहावं लागेल. ओके, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. त्यानंतर अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान, मानविकी आणि व्यवस्थापनातील 996 अभ्यासक्रमाची ई सामग्री विकसित करण्याचे काम कोणत्या संस्थेला देण्यात आले आहे? विच इन्स्टिट्यूशन हॅज बीन इंटरेस्टेड विथ द टास्क ऑफ डेव्हलपिंग ई कंटेंट्स फॉर 996 कोर्सेस अक्रॉस इंजिनिअरिंग, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ह्युमॅनिटीज अँड मॅनेजमेंट? IIT मद्रास, बिट्स पिलानी, IIT मुंबई. तर ते असणार आहे IIT मुंबई. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात चालू घडामोडीचे. ओके, त्यामुळे पण आपल्याला त्याला लक्ष देणं आवश्यक आहे. IIT मद्रास जे आहे ते नेप्टेल, नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स लर्निंग याद्वारे कंडक्ट होते आहे, कोऑर्डिनेट करत आहे आणि काय करतात तर डेव्हलपमेंट ऑफ मल्टीमीडिया ई लर्निंग कोर्सेस ते टाकतात आहे. त्यामुळे उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर सॉफ्टवेअरसाठी वापरला जाणारा सामान्य शब्द ज्याची कॉपी केली जाऊ शकते आणि लेखकाला पैसे न देता ते वापरता येतात जरी वितरणावर काही निर्बंध असू शकतात. अ कॉमन टर्म फॉर सॉफ्टवेअर दॅट कॅन बी copied and used without paying the author, although there may be some restriction on distribution. Spyware, freeware, malware, none of the above. काय असणार आहे? तर ते आहे फ्रीवेअर. ओके, तर फ्रीवेअर जे आहे ते कॉपीराइटेड सॉफ्टवेअर आहे जे अवेलेबल असते मॉनिटरी कॉस्टला. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी.
त्यानंतर एका अनुप्रयोगातून दुसऱ्या ओळीत डेटाचे हस्तांतरण म्हणून ओळखले जाते. ट्रान्सफर ऑफ डेटा फ्रॉम वन ॲप्लिकेशन टू अनादर इज नोन ॲज डॉटजी डेटा एक्सचेंज, डायनामिक डेटा एक्सचेंज, सी डायनामिक डिस्क एक्सचेंज, डी डॉगमॅटिक डेटा एक्सचेंज. काय असते आहे तर ते आहे बी डायनामिक डेटा एक्सचेंज, DDE जे आहे. इंटर प्रोसेस कम्युनिकेशन मेकॅनिझम इथं आपण टाकतो आहे आणि हा प्रश्न आहे एकंदरीत डेटा वगैरे त्यामुळे ICTचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं तर असणार आहे ऑप्शन बी. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे प्रश्न, संभाव्य प्रश्न घेतलेले आहे. त्यामुळे संभाव्य प्रश्न घेतले. आय होप ते त्याचा चांगला आपला अभ्यास करतो आहोत. आणि जर का तुम्हाला आपल्या बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. सोबतच 5,000 प्लस पुस्तकाचा संच असलेलं पुस्तक आपल्याला Amazonवर अवेलेबल आहे आणि सोबतच 2500 प्रश्नांचा संच असलेले पुस्तक कॉमर्सची आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही Amazonवरून ते मागवू शकता. तुम्हाला लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करा. ओके एव्हरीवन, दॅट्स इट टुडे. थँक यू सो मच.